महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचा महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचा एम फुकटू एम फुकटू एम फुकटू कोण म्हणतं देणार नाही कोण म्हणतं देणार नाही Wait one wait one wait one wait one teacher unity teacher unity याच्यानंतर पुणे विद्यापीठाकडनं फुकटूचे अध्यक्ष लवांदे सर या सभागृहाला मार्गदर्शन करतील. प्राध्यापक लवांदे सर. हे फुकटूचे जॉईंट सेक्रेटरी. आजच्या या धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून उपस्थित झालेल्या माझ्या उत्साही प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, शिवाजीराव पाटलांना मी प्रथमतः सांगू इच्छितो, सर आज मोठ्या संख्येने सगळ्या महाराष्ट्रातून प्राध्यापक तुम्हाला सांगायला आलेले आहेत, शिवाजीराव पाटील तुम्ही जेव्हा थांबा म्हणाल त्याच वेळेस आम्ही थांबणार आहोत. कारण अनेक प्रकारच्या चर्चा त्या टीव्हीवरच्या असतील, त्या वृत्तपत्रामधील असतील, त्या चर्चा अनेक ठिकाणी आमच्या प्राध्यापकांना कुठेतरी डिस्करेज करतात असं दिसतंय. अनेक चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जातात. आजच आमच्याकडच्या वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली की रयत शिक्षण संस्थेमधील सगळे प्राध्यापक कामावरती हजर झालेले आहेत. सर तुम्हाला मुद्दामून सांगू इच्छितो, आता या ठिकाणी एक उत्साही प्राध्यापक घोषणा देत होता, तो रयत शिक्षण संस्थेचा आहे. आणि मला वाटतं मला अनेक ओळखीचे चेहरे दिसत आहेत जे रयत शिक्षण संस्थेमधून या ठिकाणी आलेले आहेत. मला वाटतं सगळ्या वृत्तपत्र प्रतिनिधींना आणि सगळ्या टीव्ही चॅनलवाल्यांना मला सांगायचं, ज्या काही बातम्या विशेषतः गैरसमज पसरवणाऱ्या सगळीकडे दिल्या जातात, हे त्याला आमच्या प्राध्यापकांनी दिलेलं उत्तर आहे. आज मॅडमने सांगितलं, आज आंदोलनाचा 81वा दिवस आहे. 81 वर्ष वय झालं तर आपल्याकडे 81 साजरी करतात. दुसरा आज योगायोगाची गोष्ट आहे, आज हनुमान जयंती आहे. हे शक्तीचं प्रतीक आहे आणि आपण सगळेजण या ठिकाणी शक्तीचं प्रतीक या शासनाला दाखवण्यासाठी जमलेलो आहोत. मला 19 तारखेला असं वाटलं होतं की आज रामनवमी आहे. रामनवमीच्या दिवशी या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राध्यापक संघाला महासंघाला चर्चेला बोलवलेलं आहे. निदान त्या दिवशी तरी ते आमच्याशी खरं बोलतील. साहजिकच मनामध्ये वाटत होतं की आज शुभ दिवस असल्यामुळं हे सरकार एकवचनी काहीतरी बोलेल, आपल्याला काहीतरी आश्वासन देईल, आपल्याला काहीतरी लिहून देईल असं त्या ठिकाणी वाटलं होतं. परंतु मित्र हो, तो दिवस सुद्धा त्यांनी पाळलेला नाही. म्हणून यम फुकटोने आजचा दिवस निवडलेला आहे हनुमान जयंतीचा, जो रामाचा भक्त आहे. आम्ही सगळे या शिक्षणाचे भक्त आहोत, विद्येचे भक्त आहोत, सगळे या ठिकाणी आज जमलेले आहोत आणि या महाराष्ट्र शासनाला सांगणार आहोत की जोपर्यंत तुम्ही आमच्या मागण्या मान्य करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही तसूभरही आमच्या भूमिकेपासून दूर जाणार नाहीत.